गुड मॉर्निंग. या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पेपर 2 पार्ट 2 यातला प्रॅक्टिस सेट 3.1 बघतोय. सराव संच 3.1 बघतोय. त्यातलं पहिलं गणित बघूयात. त्या गणितासोबत गप्पा मारूयात आणि गप्पा मारत मारत त्यांनी जे काही दिलंय ते आपण लिहून घेऊयात. आपली लिहिण्याची एक स्टाईल असणार आहे जी आपण डेव्हलप करायची आहे, जेणेकरून आपण इतर मुलांच्या पेपर्सच्या गठ्ठ्यामध्ये आपला पेपर वेगळा दिसेल. आपण सोडवलेली उदाहरणं वेगळी दिसतील. जसं आपण प्रमेयांमध्ये गिवन लिहितो, म्हणजे जे काही दिलेलं असतं ते लिहितो, त्याच पद्धतीने आपण इथं गिवन म्हणणार आहोत. आणि गिवनचा मराठीत अर्थ दिलेले. पक्ष लिहिलं तरी चालेल, दिलेले लिहिलं तरी चालेल. चला आता आपण गप्पा मारूया गणितासोबत. काय म्हटलं बघा इथं गणितात. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. म्हणजे इथं त्यांनी रेडियस दिलाय. रेडियस किती दिलाय? 6 सेंटीमीटर दिलाय. मराठीत सुद्धा त्यांनी तेच म्हणताय. सोबतच्या आकृतीत केंद्र सी असल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. मग थोडक्यात हे मांडायचं झालं तर आपण कसं म्हणणार, तर सी त्यांनी वर्तुळ केंद्र दिलंय. सी इज इक्वल टू सेंटर, ज्याला आपण मराठीत वर्तुळ केंद्र म्हणतो. ही माहिती दिली आहे त्यांनी. त्यानंतर त्यांनी रेडियस दिलाय, त्रिज्या दिली आहे. रेडियस त्रिज्या ती किती दिली आहे बघा, 6 सेंटीमीटर. पुढे काय म्हणतात बघा. लाईन ए बी इज अ टँजंट ऍट ए. लाईन ए बी, ही लाईन ए बी बघा, सेंटर सी असलेलं एक वर्तुळ घेतलं ज्याची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. ते आपण बघूयात कुठं दाखवायची ते. त्यानंतर ते म्हणतात लाईन ए बी इज अ टँजंट ऍट पॉइंट ए. ए बी ही जी लाईन आहे ती या ए बिंदूत वर्तुळाला टँजंट आहे, म्हणजे इथं टच करते, स्पर्श करते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आणि मग त्यांनी प्रश्न विचारले. सोबतच्या आकृतीत आपण त्रिज्येपर्यंत आलोय. रेषा ए बी वर्तुळाला ए बिंदूत छेदते किंवा स्पर्श करते. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, असं त्यांचा प्रश्न आहे. मग त्यांनी आपल्याला विचारलंय कोण सी ए बीचे माप, बिंदू सी रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे, जर डी बरोबर डी डिस्टन्स ऑफ ए अँड बी इज 6 सेंटीमीटर तर डिस्टन्स बी सी काढा. हे इथं आणखीन एक माहिती त्यांनी दिलेली आहे. सगळा प्रश्न वाचून घ्यायचा. तर प्रश्नात आणखीन एक माहिती काय दिलेली आहे, डिस्टन्स बिटवीन ए आणि बी हे 6 सेंटीमीटर आहे. डिस्टन्स बिटवीन ए आणि बी हे 6 सेंटीमीटर आहे. बघा ए कॉमा बी म्हणजेच ए बी. डी ऑफ ए कॉमा बी म्हणजेच ए बी. ते किती दिलंय त्यांनी, 6 सेंटीमीटर दिलंय. त्रिज्या सुद्धा 6 सेंटीमीटर दिली आहे. आणि त्यानंतर त्यांनी आणखीन काय सांगितलं, ए बी ही टँजंट आहे. तर ते आपण लिहूयात. ए बी इज इक्वल टू टँजंट. टँजंट कुठे आहे, ए बिंदूत आहे, ऍट ए. ए बी ए बिंदूतील स्पर्शिका. ए बिंदू स्पर्श करणारी स्पर्शिका मराठीत लिहायचं झालं तर. बस एवढी माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. आणि त्यानंतर हे जे काही सांगितलंय ते सगळं आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलंय. ते आपण फाइंड म्हणून लिहिणार आहोत. इथं आपल्याला प्रूव्ह करायला काही सांगितलेलं नाही, तर शोधायला सांगितलंय. तर त्या सगळ्या गोष्टी आपण फाइंड या टायटलच्या खाली घेणार आहोत. त्याला आपण मराठीत साध्यच म्हणूयात. इथं दिलेल्याच्या जागी तुम्ही पक्ष म्हणू शकता. फाइंड जे करणार आहात म्हणजे ते आपण शोधणार आहोत, तिथं आपण साध्य म्हणू शकतो. बघा काय काय शोधायला सांगितलं त्यांनी. पहिल्यांदा तर त्यांनी आपल्याला सीएबी किती, कोण सीएबी शोधायला सांगितलंय. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सीएबी. कोण सीएबीचे माप किती, अँगल सीएबी. त्यानंतर त्यांनी आपल्याला काय शोधायला सांगितलंय बघा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. आणि त्याचं कारण वाय. बिंदू सी रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आणि का. बघा इथं बिंदू सी इथं आहे आणि तो ए बी पासून किती अंतरावर आहे हे त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलं. तर आपण म्हणणार काय, काय शोधा त्यांनी सांगितलं आपल्याला, डिस्टन्स बिटवीन सी अँड ए बी.
सी आणि ए बी यांच्यातलं अंतर त्यांनी विचारलंय. मराठीत हेच आपण कसं म्हणणार, सी आणि ए बीतलं अंतर त्यांनी विचारलं तर सी व ए बीतील अंतर, सी व ए बीतील अंतर. अगदी थोडक्यात. तिसऱ्यांदा त्यांनी काय विचारलंय, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स बी सी. डिस्टन्स बी सी काढायला सांगितलंय. तिसरा प्रश्न त्यांचा आहे, बीसी बरोबर किती. बघा ए बी बरोबर 6 सेमी असेल तर बीसी काढा, डिस्टन्स बीसी काढा, म्हणजेच बीसी म्हणजेच डी ऑफ बी सी. हे त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलंय. आणि शेवटी काय सांगितलं त्यांनी, कोन एबीसीचे माप किती. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी आणि त्याचं कारण काय, कारण द्यायचं आहे आपल्याला. अँगल ए बी सी इज इक्वल टू व्हॉट, बी सी इज इक्वल टू व्हॉट. हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हे सगळं आपल्याला शोधून घ्यायचं आहे. बघा आता या प्रश्नात त्यांनी काही गोष्टी म्हणजे आकृतीत दाखवलेल्या नाहीत. बघा नुसती ही जी माहिती आहे याच्यावरून सुद्धा आपण ही आकृती काढू शकलो असतो. सी केंद्र असलेला एक वर्तुळ काढून घेतलं बस. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, ए बी ही टँजंट आहे, ती ए बिंदू टँजंट आहे. मग आपण एक लाईन ए बी ड्रॉ केली असती जी स्पर्शिका आहे आणि ए बिंदू ती टँजंट आहे म्हणून या पॉईंटला ए नाव दिलं असतं. एवढं सोपं आहे. जरी त्यांनी आकृती दिली नसती तरी या माहितीवरून ही आकृती आपण सहज काढू शकलो असतो, अगदी सहज. त्याच्यानंतर इथं बघा ए बी बरोबर 6 सेंटीमीटर, ए बी बरोबर 6 सेंटीमीटर यांनी इथं दिलंय. तिसरा जेव्हा प्रश्न विचारला त्यात त्यांनी ए बी 6 सेंटीमीटर आहे असं सांगितलंय, ते 6 मी इथं लिहिलं. रेडियस त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, पण त्रिज्या कुठलाही पॉईंट म्हणजे या सेंटर सोबत या वर्तुळाचा कोणताही पॉईंट जोडला तर तो त्रिज्या होऊ शकतो. आपण काय करूया, सी आणि ए जोडून घेऊयात. कुठं सी ए बद्दल त्यांनी आपल्याला दिलंय का बघा, सी ए कुठेही दिलेलं नाही. पण अँगल सी ए बी विचारलाय, म्हणजे त्याच्यात सी ए बी अँगल आपल्याला दाखवायला पाहिजे. म्हणून ही सॉलिड लाईन आली. त्यानंतर त्यांनी आपल्याला सी बी कुठे विचारलंय का बघा, बीसी म्हणजे सी बी आणि सी मधलं अंतर ते पण जोडून घेऊयात. त्यांनी जे विचारलंय ते आपण आकृतीत सुद्धा दाखवून घेतलेलं आहे. त्यांनी रेडियस 6 सेंटीमीटर दिलाय, तर सी ए हा रेडियस आहे, तो आपण आकृतीत ते 6 लिहून घेऊयात. चला आता आपण हे गणित सोडवायला सुरुवात करूयात. बघा पहिल्यांदा तर त्यांचा पहिला प्रश्न आहे, अँगल सी ए बी बरोबर किती. याला आपण उत्तराला सोल्युशन म्हणणार आहोत. सोल्युशन, मराठी सोल्युशनला उकल हा शब्द आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर लगेच येण्यासारखं आहे. अँगल सी ए बी बरोबर किती असणार आहे हा सी ए बी, 90 डिग्री, 90 अंश. त्याचं कारण काय, टँजंट थिअरम. साधं सोपं कारण आहे, टँजंट थिअरम. मराठीत या प्रमेयाचं नाव काय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. हे प्रमेय काय सांगतं की त्रिज्या आणि स्पर्शिका या एकमेकांना काटकोनात छेदतात, काटकोनात स्पर्श करतात. साध्या शब्दांमध्ये हा थिअरम हे सांगतो. बघा पहिलं जे त्यांनी शोधायला सांगितलं होतं ते आपल्याला सापडलं, त्याला बॉक्स करून घेऊयात. दुसऱ्यांदा त्यांनी आपल्याला काय विचारलंय बघा, डिस्टन्स बिटवीन सी अँड ए बी. सी बिंदू आणि ए बी यांच्यातलं अंतर त्यांनी आपल्याला विचारलंय. चला आपण मग आता ते काढूयात. डिस्टन्स बिटवीन सी अँड ए बी, सी व ए बी तील अंतर. पण ते अंतर म्हणजे सी ए आहे हे आपल्याला बघितल्यावर तर कळतंय, पण त्याचं कारण काय, इज इक्वल टू सी ए. याचं कारण काय, डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड टँजंट इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. बघा कारण लिहून घ्या. कारण लिहिताना मी अशा प्रकारचा एरो दाखवत असतो दर ठिकाणी. बघा प्रत्येक वेळी जिथं कारण असेल, जिथं रिझन द्यायचं असेल तिथं
हा ॲरो दाखवून मी पुढे कारण लिहितोय. डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड टँजंट. हे सेंटर आणि टँजंट मधलं अंतर आहे म्हणून ते CA एवढं म्हणजे रॅडियस एवढं आपण दाखवतोय. इज इक्वल टू रॅडियस म्हणू शकता आपण. मराठीत वर्तुळ केंद्र व स्पर्शिकेतील अंतर बरोबर त्रिज्या. बास. मग इथं CA ही त्रिज्या आहे. CA ही त्रिज्या आहे. झालं. आपल्याला त्रिज्या माहिती आहे. काय आहे त्रिज्या? रॅडियस 6 सेंटीमीटर CA. इथं आपण इज इक्वल टू रॅडियस म्हणू. रॅडियस त्रिज्या बरोबर 6 सेंटीमीटर 6 सेमी. एवढं सोपं आहे. पुढचं बघा. तिसरं गणित. तिसऱ्या प्रश्नात त्यांनी आपल्याला विचारलंय काय? BC विचारलंय. डिस्टन्स बिटवीन B अँड C. बस ते आपल्याला काढायचं. आता BC हे जर अंतर आपल्याला काढायचं असेल तर आता आपण आधी इथं CAB बरोबर 90 अंश दाखवून घेतलाय. म्हणजे हा त्रिकोण जो आहे CAB हा झाला काटकोन त्रिकोण. हा झाला काटकोन त्रिकोण. त्यातली AB आपल्याला माहिती आहे, BC आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं BC मधलं अंतर. तर काटकोन त्रिकोणातल्या दोन बाजू माहिती आहेत. कर्णाची लांबी काढायची आहे तर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहे. एवढं सोपं आहे. जेव्हा काटकोन त्रिकोण येतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या डोक्यात पायथागोरस थेरम. जेव्हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसतो तेव्हा डोक्यात पहिल्यांदा कोण आले पाहिजेत? तर पायथागोरस. थोर गणितज्ञ, थोर भूमितज्ञ असं म्हटलं तरी हरकत नाही, ते आले पाहिजेत. तर इथं आपण पायथागोरसच्या थेरमचा विचार करणार आहोत. तो काय विचार केला ते लिहून घेतलं पाहिजे. इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये, मराठी माध्यमाच्या मुलांनी असं लिहायचं, त्रिकोण ABC मध्ये अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे हे दाखवण्यासाठी हे परत फक्त इथं लिहिलं. CAB बरोबर 90 अंश. देअरफोर म्हणून हे 90 अंश आहे, हा काटकोन आहे म्हणून आपण पायथागोरसचं थेरम वापरतोय. ते कसं वापरणार? देअरफोर BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC किती आहे? AC 6 दिलाय त्यांनी त्रिज्या. 6चा वर्ग अधिक AB वर्ग किती? 6चा वर्ग. 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग किती झाला? 2 × 6 स्क्वेअर. 2 × 6 स्क्वेअर. आता हे कसं? बऱ्याच जणांना हे कळलं नसेल तर त्यांनी बघा हे का केलं असं. 6 वर्ग गुणिले 1 म्हणजे 6 वर्ग अधिक 6 वर्ग गुणिले 1 म्हणजे सुद्धा 6 वर्ग. आता या दोन्हीतून 6 वर्ग जर मी सामायिक काढला, कॉमन काढला तर कंसात किती राहणार? 1 अधिक 1 म्हणजेच काय झालं? 6 वर्ग गुणिले 2, 2 गुणिले 6 वर्ग. तेच आपण इथे लिहिलंय. दुसरा एक विचार करा. बघा समजा मी 6 वर्ग बरोबर x मानलं. हे काही कारण नाहीये, हे फक्त तुमच्या माहितीसाठी, ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी. हे तर अजिबात लिहायचं नाही. 6 वर्ग बरोबर मी x स्क्वेअर म्हटलं. समजा मी x स्क्वेअर म्हटलं तर x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किती झालं? x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. हे तरी आपल्याला माहिती आहे. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. पण x स्क्वेअर किती आहे? 6 स्क्वेअर म्हणजेच 2 × 6 स्क्वेअर. तेच आपण इथे लिहिलंय. बस तुम्ही कसंही लक्षात ठेवा. आणि हे मी का केलंय तर याच्या मागं पण कारण आहे. इथं BC स्क्वेअर आहे आणि त्याचं पुढे जाऊन मला रूट घ्यायचा. देअरफोर BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 6 स्क्वेअर. देअरफोर BC आपण काय केलं? स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेतलं. 6 वर्गाचं वर्गमूळ किती? 6. 6 स्क्वेअरचं वर्गमूळ 6 आलं आणि 2चं वर्गमूळ रूट 2. 6 वर्गाचं वर्गमूळ 6, 2चं वर्गमूळ रूट 2. BC बरोबर 6 रूट 2. आता इथे सगळी जी मापं दिली आहेत ती सेंटीमीटर मध्ये आहेत. तर या 6 रूट 2 ला पण आपण सेंटीमीटर, सेमी हे माप दिलं पाहिजे. एकक युनिट नाही दिलं तर मार्क कापले जातील आणि आपल्याला एकही मार्क घालवायचा नाही.
बरं, दुसरं एक इथं आपण लिहिताना पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केलाय, पण ते लिहून घेणं अत्यावश्यक आहे. ते लिहिलेलं नाही, ते लिहून घ्या. हे आपण कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग काय केलं, बिकॉज ऑफ पायथागोरस थिअरम तसं सांगतो. पायथागोरस थिअरम, पायथागोरस प्रमेय. दॅट्स इट. आणि चौथं त्यांनी जे विचारलंय ते म्हणजे अँगल एबीसी बरोबर किती. बघा त्याला आता हे आपण जे चौथं शोधणार आहोत त्याचा विचार आपण कशा पद्धतीने करायचा आहे इथं जरा लक्ष द्या. त्रिकोण हा जो एबीसी त्रिकोण आहे, सीएबी एबीसी जो त्रिकोण आहे त्याच्यात हा कोण 90 अंशाच्या एबी आणि एसी या इक्वल आहेत, कारण दोन्हीची माप 6 आहेत. म्हणजे हा झाला समद्विभुज त्रिकोण, आयसोसेलेस ट्रायंगल झाला. आणि आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये ज्या बाजू समान असतात त्यांच्या समोरचे कर्ण, समोरचे कोन, अँगल्स ते सुद्धा इक्वल असतात, ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्याचा आपण वापर करणार. हा 90 अंश, हे इक्वल कोन, म्हणजेच ऑफकोर्स हे 45 डिग्रीचे कोन असले पाहिजेत. एवढं सोपं आहे. मग आपण हे गणितात कसं मांडायचं बघा. आपण हे गणितात कसं मांडतोय ते, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर एसी, एबी बरोबर एसी बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणून हे दोन समान आहेत, म्हणून समोरासमोरचे कोन समान आहेत. म्हणून कोन एसीबी बरोबर कोन एबीसी, कोन एबीसी, एबीच्या समोरचा कोन कुठला, एसीबी आहे. एबीच्या समोरचा कोन आधी आपण इथे लिहून घेऊयात, एसीबी बरोबर कोन एसीच्या समोरचा कोन एसीबी झाला. एसीच्या समोरचा कोन एसी, एबीसी, एबीसी हे आहे एसीबी आणि हे एबीसी. हे आपण सिद्ध केलं. मग आपण याच्यावरून काय लिहू शकतो, 89 अंशाचा इतर दोन कोन इक्वल आहेत, तर त्याच्यावरून या दोन कोनांचं माप सहज लिहू शकतो 45 डिग्री. जर तसं लिहायचं नसेल तर आपण काय करणार, या तिन्ही कोनाच्या मापांची बेरीज आपण लिहिणार. म्हणजेच इथं आपण काय म्हणणार, दॅट इज अँगल सी इज इक्वल टू अँगल बी. अँगल सी आणि अँगल बी इक्वल आहेत. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 अंश. कोणाच्या तिन्ही मापांची बेरीज 180 अंश. अँगल ए किती आहे, 90 अंशाचा आहे. आणि अँगल बी आणि अँगल सी समान आहेत, म्हणून त्यांच्या जागी मी काय म्हटलं, 2 गुणिले अँगल बी बरोबर 180 अंश. म्हणून बघा आपण काय करतोय, म्हणून 2 गुणिले अँगल बी बरोबर 180 वजा 90 अंश. म्हणून अँगल बी बरोबर या दोन्ही या 90ला भागल्यानंतर 45 डिग्री येत आहे, विच इज इक्वल टू अँगल बी म्हणजे अँगल ए बी सी. अँगल ए बी सी एवढं मोठं सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त इथं अँगल एसीबी बरोबर अँगल एबीसी म्हटलात आणि इथं काटकोन त्रिकोण म्हटलाय, तेवढ्यावर आपण इथं अँगल एसीबी बरोबर अँगल एबीसी बरोबर 45 डिग्री हे उत्तर लिहू शकतो. हे उत्तर लिहू शकतो कारण त्यातला एक अँगल 90 डिग्री आहे, काटकोन राईट अँगल आहे हे आपण आधीच म्हटलंय आणि त्याच्यावरून आपलं हे स्टेटमेंट आलेलं आहे. चारही प्रश्नांची अगदी अचूक उत्तर आपण दिलेली आहेत. आता त्यातला दुसरा प्रश्न बघूयात. सोप्यात सोप्या पद्धतीने आपण तो बघण्याचा प्रयत्न करूयात. आता दुसरं गणित बघूयात. एकदम सोपं गणित आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर, ही ॲडजॉइनिंग म्हणजे शेजारील आकृतीत, ओ इज सेंटर ऑफ द सर्कल, ओ हा वर्तुळाचं केंद्र आहे. फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आर एम अँड आर एन आर टँजंट सेगमेंट्स. या पॉइंट आर मधून आर एम आणि आर एन
या टँजंट सेगमेंट्स काढल्यात टचिंग द सर्कल ॲट पॉईंट एम आणि एन, एम आणि एनला टच करतात. इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, ओ आर त्यांनी 10 सेंटीमीटर दिलाय, तो आपण इथं लिहून घेऊयात. ओ आर 10 सेंटीमीटर दिलाय. अँड रॅडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर. आता रॅडियस तर कुठे दिलेलं नाही, म्हणजे दाखवलेलं नाही, आपल्याला दाखवायची आवश्यकता आहे का, आपण पुढे बघूयात. सेंटीमीटर. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. प्रत्येक टँजंट सेगमेंट म्हणजे आर एम आणि आर एन यांची लांबी विचारली आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. मेजर ऑफ अँगल एम आर ओ म्हणजे हा कोण त्यांनी आपल्याला विचारलाय. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन. एम आर ओ. एम आर एन हवं होतं इथं, नाही ठीक आहे, एम आर ओच त्यांनी विचारलाय. आणि त्यानंतर एम आर एन हा एक अँगल त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागात आर बिंदू आहे. या आर बिंदूतून आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड काढलेत. ते वर्तुळाला त्यांनी काय सांगितलं, एम आणि एन बिंदूत स्पर्श करतायत. ओ आर दिलाय 10 सेंटीमीटर, त्रिज्या दिली आहे 5 सेंटीमीटर. तर खालचे प्रश्न शोधा म्हटलंय. जे आता आपण वाचले, जे आकृतीत लिहिलंय ते आपण आपल्या स्टाईलमध्ये आधी आकृती काढायची, त्यानंतर गिवन लिहायचं. गिवन म्हणजे जे काही दिलेलं आहे ते. काय काय दिलंय बघा. त्यांनी आपल्याला ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, तर ते ओ केंद्र आहे हे कुठेतरी लिहून घेऊयात. ओ इज इक्वल टू सेंटर. मराठीत वर्तुळ केंद्र म्हणा, एकदम सोपं. पुढं त्यांनी काय सांगितलं, आर एम आणि आर एन ही स्पर्शिका खंड आहेत. आर एम आणि आर एन स्पर्शिका खंड आहेत. आर एम आर एन टँजंट सेगमेंट्स आहेत, ते लिहून घ्या. आर एम आर एन काय आहेत, टँजंट सेगमेंट्स. टँजंट सेगमेंट्स, स्पर्शिका खंड. पुढे त्यांनी काय सांगितले आपल्याला, ओ आरचं माप दिलंय. ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर दिलंय, ते लिहून घ्या. दिलेलं आहे म्हणून लिहून घ्या ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर. आणि त्यांनी रॅडियस दिलाय आपल्याला. रॅडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. त्रिज्या 5 सेंटीमीटर दिलंय. रॅडियस, त्रिज्या इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. एवढी माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. आणि या माहितीवरून त्यांनी आपल्याला शोधायला काय काय सांगितलंय बघा. फाइंड, साध्य. ही आपली स्टाईल आहे, डिफरंट स्टाईल. पेपर तपासणाऱ्याला पण खूप आवडणार आणि आपल्याला लिहिताना पण सुटसुटीत वाटणार. काय शोधायला सांगितलंय, पहिल्यांदा व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती. स्पर्शिका खंड कुठले कुठे आहेत, आर एम आणि आर एन, त्यांची लांबी आपल्याला शोधायची आहे. लिहून घ्या. आर एम बरोबर किती आणि आर एन बरोबर किती हे त्यांनी आपल्याला विचारलंय. दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी काय विचारलंय बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. कोन एम आर ओचे माप किती. अँगल एम आर ओ हे आपल्याला विचारलंय. आणि तिसरा प्रश्न त्यांनी काय विचारलंय, एम आर एनचे माप किती. व्हॉट इज द मेजर ऑफ एम आर एन. थर्ड, अँगल एम आर एन. बघा एम आर ओ कुठं आहे, एम आर एन इथं आहे. एम आर एन आणि एम आर ओ, एम आर एन इथं आहे आणि एम आर ओ इथं आहे. हे आणि हे अख्खं माप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आता इथं आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागणार आहे. ते म्हणजे हा एम बिंदू आणि ओ बिंदू, एम बिंदू आणि एन बिंदू जोडून घ्यायचे आहेत. आणि हे कन्स्ट्रक्शन आहे, माहितीत कुठेही त्याचा उल्लेख नाही आहे या रॅडियसचा. त्याच्यामुळे हे डॉटेड लाईननी करायचं आहे. जे काही कन्स्ट्रक्शन, जी काही रचना करणार आहोत, दिलेल्या माहितीत ती रचना नाही, आपण आपल्या मनाने करतोय म्हणून त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतोय. आणि कन्स्ट्रक्शन हे कायम डॉटेड लाईननी दाखवायचं. कारण इथं आपण आपली बुद्धी चालवली आहे, वेगळं काहीतरी केलंय. गणित सोपं होण्यासाठी, गणिताची उकल मिळण्यासाठी. मग काय लिहिणार सोप्या शब्दात, आपण ओ एम आणि ओ एन काढला. ड्रॉ ओ एम अँड ओ एन. मराठीत काय म्हणणार, ओ एम व
ON काढा. दॅट्स इट. आणि त्यानंतर आपण उकल सोल्युशन बघणार आहोत. सोल्युशन उकल एकदम सोपं आहे, एकदम सोपं म्हणजे एकदम सोपं. आता ही आपल्याला त्रिज्या झाली आहे, सॉरी ही स्पर्शिका, ही त्रिज्या. इथं स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वापरलं की इथं काटकोन मिळणार आहे. इथं सुद्धा वापरलं तर इथं सुद्धा काटकोनच मिळणार आहे. टँजंट थिअरम ज्याला आपण म्हणतो ते. त्यांनी आपल्याला दिलंय काय, OR 10 सेंटीमीटर दिलंय, रॅडियस 5 सेंटीमीटर. इथं OM आणि ON रॅडियस झाल्या 5-5 सेंटीमीटर. बघा ही माहिती पण त्यांनी दिली आहे. आणि एवढ्या माहितीवरून फक्त RM ची लांबी, RN ची लांबी, MRO आणि MRN ही कोण काढायचे आहेत. काहीही अवघड नाही या गणितामध्ये, एकदम सोपं गणित आहे. बघा इन ट्रायंगल, आता फक्त आपण या त्रिकोणाचा विचार करतोय. त्रिकोण हा जो दिसतोय तो इन ट्रायंगल OMR, इन ट्रायंगल OMR, त्रिकोण OMR मध्ये अँगल OMR जो आहे तो 90 अंशाचा आहे. हा जो अँगल आहे तो 90 अंशाचा आहे. याचं कारण काय, टँजंट थिअरम. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. याच्या आधी पण आपण अशा प्रकारचं कारण बघितलंय मागच्याच गणितात. त्यानंतर आता हा झाला काटकोन त्रिकोण. हा 90 अंश असल्यामुळे हा झाला काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोण जर झाला तर हा झाला कर्ण, ही झाली एक बाजू, ही एक बाजू झाली. आपल्याला त्यांनी RM शोधायला सांगितलं, त्याचप्रमाणे RN पण त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलंय. बघा RM ची लांबी आता या काटकोन त्रिकोणावरून काढता येईल. देअरफोर कर्ण वर्ग हायपोटेनस स्क्वेअर, काय हायपोटेनस OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर, OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. कुठलं प्रमेय वापरलं, पायथागोरसचं थिअरम लिहून घ्या. पायथागोरस थिअरम, पायथागोरसचे प्रमेय. पुढं तुम्ही शॉर्ट फॉर्म कुठेही वापरायचे नाहीत, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. OR ची लांबी किती आहे, OR ची लांबी 10 सेंटीमीटर आहे, 10 स्क्वेअर प्लस OM ची लांबी किती आहे, 5चा वर्ग. OM च्या जागी 5 ठेवा, स्क्वेअर आहे असा, प्लस RM स्क्वेअर. देअरफोर म्हणूनचं चिन्ह लिहित चला. RM स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर आहे असा, हा 5चा वर्ग डावीकडे घेतल्यावर वजा 5चा वर्ग झाला, बरोबर. 10चा स्क्वेअर 100, 5 मायनस 5चा वर्ग 25, उत्तर आला 75. RM वर्ग बरोबर 75. म्हणून RM वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूचा, RM बरोबर वर्गमुळात 75. 75ची फोड 25 त्रिक 75 होतीये, 25 गुणिले 3. आपण 25च काय घेतलं तर 25 हा 5चा वर्ग आहे. म्हणून आपण ट्राय कसं करायचं, 2चा वर्ग 4ने ट्राय करायचं, कारण वर्गमुळात आहे म्हणून. 4नी 75ला भाग जातो का, त्यानंतर 3चा वर्ग 9, 9नी भाग जातो का, त्यानंतर 4चा वर्ग 16, 16नी भाग जातो का, 5चा वर्ग 25, 25नी भाग जातो का, असं ट्राय करायचं. तर सोपं काय, 25नी भाग जातोय, 25 त्रिक 75, म्हणजे हे 25 आता वर्गमुळाच्या बाहेर येईल, म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर आलं 25, वर्गमुळात राहिलं 3. त्यांनी युनिट काय दिलंय, सेंटीमीटर, ते युनिट सेंटीमीटर सेमी देऊन घ्यायचं. RM आपल्याला मिळाला 25 सेंटीमीटर. देअरफोर RM is equal to RN is equal to RN which is equal to 5 वर्गमुळात 3 cm सेमी. आता हे दोन्ही स्पर्शिका खंड इक्वल आहेत, हे आपण काय दाखवलं, म्हणजे इक्वल असतात हे आपण कुठल्या थिअरम प्रमाणे म्हटलं तर स्पर्शिका खंडाचे थिअरम. टँजंट सेगमेंट थिअरम, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. दॅट्स इट. हे प्रमेय वापरलं, आपल्याला RM आणि RN त्यांनी विचारलंय, RM RN ते मिळून गेलं. पहिला प्रश्न इथं आपला सॉल्व्ह झाला. दुसऱ्यांदा त्यांनी काय विचारलंय, MRO हे माप त्यांनी आपल्याला विचारलंय. आता इथं बघताना थोडंसं काळजीपूर्वक बघा मी काय लिहितोय. बघा त्यांनी आपल्याला OM, आपण आता दुसऱ्या प्रश्नाचं सोल्युशन बघतोय. OM बरोबर 5 दिलंय, OM इज इक्वल टू 5.
हेच 5 मी कसं लिहू शकतो, 1/2 गुणिले 10, 1/2 इंटू 10, म्हणजेच 1/2. 10 कशाचं माप आहे, 10 तर ORचं माप आहे, OR 10 आहे, 1/2 इंटू OR. या 10च्या जागी मी OR लिहिलं कारण ORचं माप 10 आहे. म्हणजेच काय झालं, OM इज इक्वल टू 1/2 OR. OM इज इक्वल टू 1/2 OR. हे का सिद्ध केलं, याचाच अर्थ OR हा कर्ण आहे, कर्णाच्या निम्म OM आहे. दिसतानाच कळतं ना, 10चं निम्म 5, कर्णाच्या निम्मी एक बाजू आहे. जर कर्णाच्या निम्मी ही बाजू असेल तर आपल्याला 30-60-90चं प्रमेय काय सांगतं की 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. हायपोटेनस इज इक्वल टू 1/2 इंटू साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. बघा आठवलं का, 30 अंश कोनासमोरील बाजू, 30 अंश कोनासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. बस त्याचा आपण व्यत्यास घेतला इथं, दॅट्स इट. म्हणून देअरफोर अँगल MRO, अँगल MRO, अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. कारण ऑलरेडी आपण इथं त्रिकोण आहे OMR, याच्यात OMR 90 अंश आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, ऑलरेडी प्रूव्ह केलंय. त्याच्यामुळे MRO बरोबर 30 अंश आपण लिहू शकलो. याचं कारण लिहिताना कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थिअरम. 30, 60, 90 प्रमेयाचा व्यत्यास. झालं, आपल्याला MRO मिळालाय 30 अंश. आता त्याचप्रमाणे MRO जसा 30 डिग्री दाखवला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण काय लिहू शकतो, काय दाखवू शकतो, MRO बरोबर 30 डिग्री, तसंच NRO बरोबर पण 30 डिग्री. अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री. इथं पण ही बाजू 10 आहे आणि इथं 5 आहे, इथं 90 अंशाचा कोन होणार आहे, का तर ही सुद्धा टँजंट आहे. बस ते सगळं वापरल्यानंतर शेवटी अल्टिमेटली आपल्याला काय मिळणार आहे, अल्टिमेटली आपल्याला NRO बरोबर 30 अंश मिळणार आहे, 30 डिग्री मिळणार आहे. ते आपण लिहून घेतलं सिमिलरली एवढ्या साध्या शब्दाने. आणि जे चौथं त्याने आपल्याला तिसरं जे प्रूव्ह करायला सांगितलं ते लिहून घ्यायचं. काय विचारलं, अँगल MRN, अँगल MRN बरोबर अँगल MRO अधिक अँगल NRO, अँगल MRO प्लस अँगल NRO. अँगल MRO किती आहे, 30 डिग्री, अँगल NRO किती आहे, 30 डिग्री. आन्सर आलं 60 डिग्री. 30 डिग्री प्लस 30 डिग्री 60 डिग्री. देअरफॉर अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. दॅट्स इट. हेच त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलंय. एवढं सोपं गणित आहे, ही सगळी गणितं एकदम सोपी आहेत. आता तिसरं एक्झाम्पल तर आणखीन सोपं आहे. काय म्हटलंय बघा, आता हे वाचताच आपण त्यांनी काय दिलंय हे लिहून घेऊयात. आणि आकृती पण दिली आहे. सेगमेंट RM, RN आर टँजंट सेगमेंट्स. RM आणि RN या टँजंट सेगमेंट्स आहेत, लिहून घ्या. RM, RN काय आहेत, टँजंट सेगमेंट्स. टँजंट सेगमेंट्सना आपण काय म्हणतो, RM, RN हे वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. स्पर्शिका खंड. त्या गणिताने आपल्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. ऑफ अ सर्कल विथ सेंटर O, म्हणजे त्या वर्तुळाचं केंद्र O आहे, ते आपल्याला कुठे तरी लिहिलं पाहिजे. O बरोबर सेंटर, वर्तुळ केंद्र. पुढे काय ते म्हणतात, बस एवढीच माहिती दिली आहे. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR बायसेक्ट्स MRN ॲज वेल ॲज MON. तर सिद्ध करा किंवा तर रेख OR हा MRN व MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे.
बायसेक्ट OR बायसेक्ट करतो या दोन्ही कोनांना, म्हणजेच तो अँगल बायसेक्टर आहे किंवा कोनांचा कोन दुभाजक आहे हे त्यांनी आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय. जे सिद्ध करायला सांगितलंय ते आपण आता टू प्रूव्ह म्हणणार आहे. आता फाइंड करायला सांगितलंय का त्यांनी? नाही, त्यांनी आता आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय. जेव्हा सिद्ध करायला सांगितलंय तेव्हा आपण प्रमेय जेव्हा लिहितो, प्रमेयाचं जेव्हा सोल्युशन काढतो तेव्हा तसं टू प्रूव्ह म्हणतो, तसं इथं टू प्रूव्ह म्हणायचं, साध्य. आणि जसं प्रमेयांमध्ये सिद्धता म्हणतो, प्रूफ म्हणतो, तसं इथं प्रूफ सिद्धता म्हणणार आहोत. कारण इथं आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचंय. म्हणून प्रूव्ह काय करायचंय तर इथं प्रूव्ह करायचंय OR MRN आणि MON चा बायसेक्टर आहे. OR इज बायसेक्टर ऑफ अँगल MRN अँड अँगल MON. मराठीत काय म्हणणार? OR हा कोन MRN व कोन MON चा दुभाजक आहे. OR हा कोन MRN व कोन MON चा दुभाजक आहे. हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. बघा, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय सिद्ध करावं लागेल तर हा कोन आणि हा कोन इक्वल आहे आणि हा कोन आणि हा कोन इक्वल आहे. जर हे दोन कोन समान असतील तर याचा अर्थ काय झाला, ही जी रेषा जाणारी आहे या कोनामधून ती याची दुभाजक आहे. तसंच इथं आणि इथं हे जर दोन कोन आपण समान दाखवू शकलो तर ही मधनं जाणारी रेषा आहे ती या मोठ्या कोनाची दुभाजक आहे असं आपण दाखवू शकतो. सोपं आहे. मग हे जर दोन कोन इक्वल दाखवायचे असतील तर हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट एकरूप दाखवावे लागतील. आता इथं बघितल्यानंतर आपल्याला काय काय दिसतंय बघा. OM आणि ON त्रिज्या आहे त्यामुळे त्या एकरूप असणार आहेत. RM आणि RN हे स्पर्शिका खंड टँजंट सेगमेंट आहेत त्यामुळे ते सुद्धा एकरूप असणार आहेत. आणि OR ही कॉमन साईड आहे त्यामुळे OR ही कॉमन साईड असणार आहे. त्यामुळे साईड टेस्ट प्रमाणे हे दोन्ही ट्रायंगल इक्वल असणार आहेत आणि त्याच्यामुळे दोन ट्रायंगल हे एकरूप कॉन्ग्रुएंट असल्यामुळे त्याचे करस्पॉन्डिंग सगळे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झालं. आपल्याला हे तर सिद्ध करायचं आहे. एक तर तुम्ही साईड टेस्ट वापरू शकता, म्हणजे बा कसोटी वापरू शकता, बा किंवा इथं बा कसोटी वापरू शकता, बाजू कोन बाजू. कारण इथं हा 90 डिग्री होतोय, हा सुद्धा 90 डिग्री होतोय. याचं कारण काय? टँजंट थिअरम, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका आणि त्रिज्या या एकमेकांना काटकोनात छेदतात, हे ते साधं प्रमेय आहे. त्याचा वापर जर केला तर बा कसोटी, साईड अँगल साईड टेस्ट प्रमाणे आपण हे दोन्ही ट्रायंगल इक्वल दाखवू शकतो. तुम्हाला जी टेस्ट सोपी वाटेल ती टेस्ट तुम्ही वापरायची आहे, काहीही अडचण नाही. चला लिहून घेऊयात प्रूफ. सिद्धता. आता आपल्याला एकदा लॉजिक कळालं की नाही ते फक्त शब्दात मांडणं एवढाच खेळ शिल्लक राहतो. इन ट्रायंगल MOR अँड ट्रायंगल ONR त्रिकोण MOR व त्रिकोण ONR मध्ये काय या त्रिकोणांमध्ये OM इज इक्वल टू OM इज इक्वल टू किंवा OM कॉन्ग्रुएंट ON. याचं कारण काय? रेडियाई ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेडिया हे रेडियसचं अनेक वचन आहे. त्यानंतर आता आपण हा अँगल दाखवण्याच्या ऐवजी RM बरोबर RN हे दाखवूयात किंवा MR बरोबर NR. MR कॉन्ग्रुएंट एकरूप NR. हे का बरं एकरूप आहेत? त्याचं साधं कारण आहे. आपण टँजंट सेगमेंट थिअरम इथं वापरलं. टँजंट सेगमेंट थिअरम, स्पर्शिका खंडाचे प्रमेय.
स्पर्शिका खंडाचे प्रमेय. दॅट्स इट. आणि ओ आर ही तर कॉमन साईड आहे. ओ आर कॉन्ग्रुएंट ओ आर. आता इथं काही वेगळं लिहिण्याची गरज नाही. हे जे कारण आहे ते नाही लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. कॉमन साईड सामायिक बाजू. बघा तिन्ही साइड्स या करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रायंगलच्या साइड सोबत एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल MOR इज कॉन्ग्रुएंट टू MOR is congruent to NOR is congruent to triangle NOR. करस्पॉन्डन्स 1:1 करस्पॉन्डन्स लावून घेतला पाहिजे. इथं MOR म्हणतात तर इथं NORच म्हटलं पाहिजे. तुम्ही इथंच म्हणताना ORNच्या ऐवजी NOR म्हटलं तर ते आणखीन चांगलं. एकास एक संगती 1:1 करस्पॉन्डन्स तो लावून आपण हे लिहून घेतलेलं आहे. कुठली टेस्ट वापरली? साइड टेस्ट, SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, एकरूपतेची बा कसोटी. दॅट्स इट. आता हे कोण एकरूप आहेत म्हणून, हे त्रिकोण एकरूप आहेत म्हणून त्याच्या आतले जे करस्पॉन्डिंग कोण आहेत ते सगळे एकरूप असणार आहेत. दाखवून घेऊयात. MRO अँगल MRO एकरूप अँगल NRO आणि अँगल NOR सॉरी अँगल MOR अँगल MOR कॉन्ग्रुएंट एकरूप अँगल NOR. दोन्हीला कारण एकच. ते कारण नाही लिहिलं तरी चालेल. कारण काय? करस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोण हे कारण नाही लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. बघा आपल्याला जे सिद्ध करायचे होते हे दोन कोण इक्वल आहेत, हे दोन कोण इक्वल आहेत हे आपल्याला सिद्ध झालंय. म्हणून आपण काय म्हणणार? देअरफॉर OR इज बायसेक्टर ऑफ MRN and MON. OR is bisector of angle MRN and angle MON. OR हा कोन MRN व कोन MON चा कोन दुभाजक आहे किंवा दुभाजक आहे. एवढं सोपं गणित आहे, एवढं सोपं एक्झाम्पल आहे. चला आता याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल बघूयात. चौथं एक्झाम्पल काय सांगतंय बघा. एक्झाम्पल, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. त्यांनी एका वर्तुळाच्या दोन समांतर ज्या त्रिज्या टँजंट्स असतील त्यांच्यातलं अंतर विचारलंय. जर त्या त्रिकोणाचा रेडियस सर्कलचा रेडियस 4.5 सेंटीमीटर असेल तर जस्टिफाय युअर आन्सर. याचं जस्टिफिकेशन द्या म्हटलंय. त्रिज्या 4.5 सेंटीमीटर असलेल्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकांमधील अंतर किती हे सहकारण लिहा. आता एक साधं स्टेटमेंट लिहून याचं उत्तर आपण लिहू शकतो. बघा ते साधं स्टेटमेंट काय आहे. डायरेक्ट आपण सोल्युशनला जाऊ शकतो. डायरेक्ट काही न करता सोल्युशन. उकल डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स. दोन पॅरलल टँजंट सांगितलेत ना त्यांनी. टँजंट्स ऑफ ए सर्कल इज इक्वल टू इट्स डायमीटर. म्हणजेच काय, एकाच वर्तुळाच्या
दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर हे त्याच्या म्हणजे कोणाच्या वर्तुळाच्या व्यासा इतके असते, व्यासा इतके किंवा व्यासा एवढे असते. झालं. हे छोटंसं स्टेटमेंट लिहिलं तर आपण काय म्हणणार, त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स. म्हणून देअरफॉर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल टँजंट्स, मराठीत कसं म्हणणार, म्हणून त्या दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती असतं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचे डायमीटर एवढं असतं, इज इक्वल टू डायमीटर, विच इज इक्वल टू, डायमीटर म्हणजे काय, 2 गुणिले रॅडियस, 2 इंटू आर. रॅडियस किती दिला त्यांनी, देअरफॉर 2 इंटू रॅडियस दिलाय 4.5, 2 इंटू 4.5 झालं. आर इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर त्यांनी दिलाय. आणि डी इज इक्वल टू 2r. हे लिहा, 2 गुणिले 4.5, 45 दुने 90, 9.0 विच इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. एवढं सोपं उत्तर आहे. एक तर तुम्ही हे उत्तर अशा पद्धतीने लिहू शकता, एवढंच कारण लिहून, किंवा आपण हे प्रूव्ह करायचं की 2 समांतर रेषांमधलं अंतर त्या व्यासा एवढं आहे आणि त्यानंतर आपण उत्तर द्यायचं. तुम्हाला परीक्षेच्या वेळी तिथले मार्क्स बघून किंवा परिस्थिती बघून किंवा तुम्हाला जे पटतंय त्याचा विचार करून तुम्ही हे सिद्ध करायचं आहे. बरं, दुसरी मेथड मी इथं तुम्हाला दाखवतोय, मेथड 2. ही झाली मेथड 1. रीत पहिली. रीत दुसरी. काय रीत वापरणार आहोत बघा आपण. एक सर्कल काढून घ्यायचा, त्याला 2 स्पर्शिका काढून घ्यायच्या आणि अशा स्पर्शिका ज्या एकमेकींना समांतर आहेत, या 2 स्पर्शिका एकमेकींना समांतर आहेत. त्यानंतर ओ सेंटर घ्या. ओ पासून ही स्पर्शिका ज्या पॉइंटला छेदते त्या बिंदूला पी नाव द्या आणि इकडे क्यू नाव द्या. इथं एक पॉइंट घ्या कुठलाही, त्याला आर नाव द्या. इथं एक कुठलाही पॉइंट घ्या, त्याला एस नाव द्या. बस. या स्पर्शिका आहेत, त्या लाईन्स आहेत, त्याच्यामुळे दोन्ही बाजूंना एरोज दाखवून घ्या. इथंपर्यंत झालं. आता आपण लिहून घेऊयात. गिवन, आपली नेहमीची स्टाईल. गिवन, दिलेले. आता जे काही दिलंय ते आपण फ्रॉम फिगर म्हणणार आहोत. फ्रॉम फिगर सगळीकडेच तुम्ही हे म्हटलं तरी हरकत नाही. आकृतीवरून आपल्याला काय काय दिसतंय ते लिहायचं. ओ सेंटर आहे, ओ सेंटर, वर्तुळ केंद्र. आणखीन काय दिसतंय, पी आर आणि क्यू एस या पॅरलल टँजंट्स आहेत. हे यांनी इथं जो प्रश्न विचारलाय त्यात दिलेला आहे, त्यामुळे त्या पद्धतीचं स्टेटमेंट आपलं आलं पाहिजे. पी आर आणि क्यू एस, पी आर आणि क्यू एस या ज्या लाईन्स आहेत, पी आर अँड क्यू एस, त्या
पॅरलल टँजंट्स आहेत, पॅरलल टँजंट्स, समांतर स्पर्शिका आहेत. खूप थोडक्यात आपण ही माहिती लिहितोय. त्यानंतर त्यांनी त्रिज्या रॅडियस दिलेली आहे, त्याचं माप दिलंय रॅडियस, त्रिज्या किती दिली आहे बघा. ओपी आणि ओक्यू या केसमध्ये रॅडियस आहेत, ओपी ओक्यू, आणि त्यांची लांबी सुद्धा त्यांनी दिली आहे 4.5 सेंटीमीटर. रॅडियस त्यांनी दिला आहे बघा इथं 4.5 सेंटीमीटर. बस त्यांनी जी माहिती इथं दिली आहे प्रश्नात तीच इथं लिहिली आहे, बाकी काय नाही. दोन पॅरलल टँजंट्स पी आर आणि क्यू एस, पी आर आणि क्यू एस या दोन पॅरलल टँजंट्स घेतल्या, सेंटर ओ घेतला आणि रॅडियस ओ आर आणि ओ क्यू त्यांची लांबी दिली आहे ती लिहून घेतली. 4.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळांच्या बद्दल ते बोलत आहेत. आणि आपल्याला शोधायला काय सांगितलंय, फाइंड, फाइंड म्हणजे हे आपण साध्य करणार आहोत. काय साध्य करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन पी आर अँड क्यू एस, डिस्टन्स बिटवीन पी आर ही लाईन आणि ही टँजंट, डिस्टन्स बिटवीन पी आर अँड क्यू एस. दॅट्स इट. एवढंच आपल्याला सिद्ध करायचं आहे. पी आर व म्हणजे सिद्ध करायचं म्हणजे शोधायचं आहे क्यू एस मधील अंतर. इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन, रचना. बघा मी काय करतोय आता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं तर नजरेला दिसताना या दोन रेषांमधलं अंतर म्हणजे पी क्यू आहे हे दिसतंय. तरी पण आपण असं नाही म्हणू शकत पी ओ आणि क्यू हे एका सरळ रेषेवर आहेत. दिसत आहेत ठीक आहेत, पण पी ओ आणि क्यू हे एका सरळ रेषेवर आहेत हे कुठेतरी आपल्याला सिद्ध करायला पाहिजेत. आणि तेवढ्यासाठी आपण एक रचना करून घ्यायची आहे. या पी आरला समांतर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. पी आरला समांतर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्या लाईनचं नाव ओ टी. टी कोणताही एक पॉईंट घ्या. इथं आर घेतला, इथं एस घेतला, इथं एक टी पॉईंट घ्या कोणताही. रचना काय केली आपण, ओ टी ही लाईन पी आरला समांतर घेतली. बस, बाकी काही रचनेत केलेलं नाही. तेवढंच लिहून घेऊयात. ड्रॉ ओ टी पॅरलल पी आर. ओ टी समांतर पी आर काढा. झालं, ते काढून घेतलं आपण. बरं, हे सगळं काय करतोय तर ही सरळ रेषा आहे हे दाखवायसाठी. ही सरळ रेषा आपण कधी दाखवू शकतो तर पी ओ टी आणि क्यू ओ टी हे जर कोण आपण 90 अंशाचे दाखवले तर हा 90 अंश अधिक हा 90 अंश 180 अंश. 180 अंश म्हणजे ती रेषीय कोन झाला, म्हणजे ही सरळ रेषा झाली, म्हणजे ही सरळ रेषा झाली असं आपण दाखवू शकतो. एवढ्यासाठी आपण हे केलेलं आहे, बाकी त्याच्यामागे काहीही कारण नाही. बघा झालं, म्हणजे हे एका सरळ रेषेवर आहे दाखवल्यानंतर आपण म्हणू शकतो ना पीओ प्लस ओ क्यू बरोबर या दोन्ही रेषांमधलं अंतर पीओ प्लस ओ क्यू. दॅट्स इट. प्रूफ किंवा सोल्युशन, उकल. पी आर पॅरलल क्यू एस, पी आर पॅरलल क्यू एस हे काय त्यांनी दिलेलं आहे. पी आर क्यू एस पॅरलल टँजंट्स आहेत, गिव्हन, मराठीत दिलेले लिहा. त्यानंतर पी आर आणि ओ टी या एकमेकींना पॅरलल आहेत. पी आर ओ टी, कारण या पद्धतीचं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन, रचना. आता पी आर क्यू एस ला समांतर आहे, पी आर ओ टी ला पण समांतर आहे, म्हणजे क्यू एस आणि ओ टी या एकमेकींना समांतर होतील. देअरफॉर ओ टी समांतर क्यू एस, ओ टी आणि क्यू एस या एकमेकींना समांतर होतील. आता आपण काय म्हणतोय बघा, आता कन्सिडर करा पी आर आणि ओ टी
या पॅरलल लाईन्स आहेत आणि PO ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, ही त्यांची छेदिका आहे. जर ही त्यांची छेदिका असेल तर इथला कोन आणि इथला कोन हे समान असणार आहेत आणि ते 90 अंशाचं आहे. हे आधी आपल्याला दाखवून घ्यायला पाहिजे. हा कोन 90 अंशाचा आहे आणि त्यानंतर हा आणि हा कोन समान आहे, म्हणजे हा पण कोन 90 अंशाचा आहे. इथं सुद्धा हा 90 अंशाचा दाखवून घेतला पाहिजे आणि हा कोन समान आहे, त्याच्यामुळे हा 90 अंशाचा तर हा 90 अंशाचा, हा 90 अंश अधिक हा 90 अंश 180 अंश. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते सिद्ध होऊन जात आहे. आपण आता काय लिहितोय, अँगल OPR, अँगल OPR हा 90 अंशाचा आहे. त्याचबरोबर अँगल OQR हा सुद्धा 90 अंशाचा आहे. OQR हे दोन्ही अँगल 90 अंशाचे आहेत. याचं कारण काय आहे? साधं कारण आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, त्याला आपण टँजंट थेरम म्हणतो. टँजंट थेरम, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, दॅट्स इट. त्याचा वापर केला. आता बघा आपण काय करतोय, हा 90 अंश आहे म्हणून हा 90 अंश दाखवतोय. देअरफोर अँगल POT इज इक्वल टू अँगल OPR इज इक्वल टू अँगल OPR इज इक्वल टू 90 डिग्री. OPR 90 डिग्री आपण दाखवलाय. OPR इज इक्वल टू 90 डिग्री. याचं कारण काय, ही ट्रान्सव्हर्सल, ही छेदिका या दोन पॅरलल लाईन्सची, तर याचे आंतरकोन इंटेरियर अँगल हे इक्वल असतात. म्हणजे इंटेरियर अँगल प्रॉपर्टी आपण वापरली, ती लिहून घ्या. इंटेरियर अँगल प्रॉपर्टी, आंतरकोन गुणधर्म. हा गुणधर्म वापरलाय. सेम गुणधर्म आपल्याला इथं पण वापरता येतोय. PQS च्या बाबतीत PQS किंवा QOT, अँगल QOT बरोबर QOT बरोबर अँगल OQS बरोबर अँगल OQS. OQS पाहिजे, हा OQS आहे इथं पॉइंट, इथं करेक्शन करून घ्या. OQS इज इक्वल टू अँगल OQS. इथं पण लक्षात घ्या, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. ही त्रिज्या OQ ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे. तर हा कोन आणि हा कोन इक्वल असणार आहे, हा कोन आणि हा कोन इक्वल असणार आहे. याचंही कारण तेच, इंटेरियर अँगल प्रॉपर्टी विच इज इक्वल टू 90 डिग्री. इंटेरियर अँगल प्रॉपर्टी, आंतरकोन गुणधर्म. हेच कारण इथं लिहिलंय. मग आता बघा, अँगल POQ, अँगल POQ बरोबर काय, अँगल POT, अँगल POT प्लस अँगल QOT, प्लस अँगल QOT. दोन्ही किती आहेत बघा, POT किती आहे 90 डिग्री, QOT किती आहे 90 डिग्री. 90 डिग्री प्लस 90 डिग्री झाले किती 180 डिग्री. म्हणजे अँगल POQ हा 180 अंशाचा कोन आहे, म्हणजेच तो रेषीय कोन आहे. देअरफोर आपण काय म्हणू शकतो, P'(O')Q. साधं स्टेटमेंट आहे, P'(O')Q. याचा अर्थ काय, ही रेषा आहे P आणि Q, या रेषांच्या मध्ये O बिंदू येतोय. दॅट्स इट. झालं, हे सिद्ध झालं. म्हणून आपण काय म्हणतो, PQ इज इक्वल टू, देअरफोर PQ इज इक्वल टू PO प्लस OQ. PO प्लस OQ. PO किती आहे, त्यांनी आपल्याला टँजंट किती दिला, 4.5. 4.5 ऍड करा दोन्ही टँजंट, PO प्लस OQ. 4.5 प्लस 4.5 उत्तर किती आलं, 9 सेंटीमीटर.
फास्ट हे शब्दात लिहून घ्या. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी आर अँड क्यू एस, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी आर अँड क्यू एस इज इक्वल टू पी क्यू विच इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. मराठीत हेच आपण कसं म्हणणार, पी आर व क्यू एस मधील अंतर बरोबर पी क्यू बरोबर 9 सेंटीमीटर. दॅट्स इट. एवढं सोपं गणित आहे. सोपी गणित आपण सोपीच ठेवूयात आणि त्यांच्या उकली बघत जाऊयात. जर चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. या प्रॅक्टिस सेटवर अवलंबून असणारा एक होमवर्क ॲक्टिव्हिटी तुम्हाला देतोय बघा. या पेजवर 1 2 3 4 5 6 फिगर्स म्हणजे एक्झाम्पल्स दिलेत. सॉल्व करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि नेक्स्ट पेजवर आणखीन 2 एक्झाम्पल्स आहेत, त्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. चॅनल जर तुमचा अजून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. गुड डे.